इतक्या वर्ष आम्ही राफा नाईक विद्यालयामध्ये आम्ही मतदान करायचो. त्याच्यानंतर महानगरपालिका शाळा सीबीएसई मध्ये आमचं मतदान केंद्र आलं. यावर्षी सेंट मेरी मध्ये आम्हाला दाखवलं. सेंट मेरी मध्ये आम्ही सकाळी येऊन गेलो तर इथे रूम नंबर काय सारा घोळ होता. मग आम्ही परत सीबीएसई मध्ये गेलो, तिथे रूम नंबर 9 होता पण मतदार यादीमध्ये आमचं नाव नव्हतं. मग परत सेंट मेरी मध्ये आलो आणि आता मतदान करून आता निघालो. एकूणच निवडणूक यंत्रणा ही टू द पॉइंट काम करते असं वाटत नाही. कन्फ्युजन आहे किंवा कुठल्यातरी दबावाखाली काम करते आणि तणावामध्ये ते काम करतात असं मला वाटायला लागलेलं आहे. मतदार बंधू भगिनी, मी एकच सांगेन, शेवटी हा तुमच्या आयुष्यातला महत्वाचा क्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराचा हा उपयोग करून घेतला पाहिजे. निर्भयतेने मतदान करा, कुठल्याही परिस्थितीत मतदान करायला विसरू नका, योग्य उमेदवारांना मतदान करा आणि लोकशाहीचा जागर कायम चालू ठेवा. नाही, दादागिरी करायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी दादागिरी मोड काढलेली आतापर्यंत. आता दुपारनंतर काय होतं मला माहित नाही. पैशाचा वापर सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पण नेहमीच्या जनतेनं तो पैसा नाकारलेला आहे. अशा ह्या हरामाच्या पैशाला नेहमी जनता बोलणार नाही, आपलं कर्तव्य चोख पार पाडेल. त्या बॅगा आलेल्या त्याची चौकशी. आता ते बॅगा तुम्हाला कुठे माहित असेल तर मला सांग, आम्ही पण चौकशी. प्रशासनाला काय डोस द्याल? डोस कशाला? प्रशासन हे नवी मुंबईच्या निवडणुकीच्या यंत्रणा ही ढिसाळ आहे असं माझं मत आहे. आणि त्यामध्ये जे ढिसाळपणा करणाऱ्या लोकांचा निश्चितपणे ढिसाळपणा का गेला त्याच्या चौकशा कराव्या निश्चितपणे इलेक्शन कमिशनला आम्ही सांगू.